आम्ही उरळ इथल्या राधास्वामी रिसॉर्टच्या महादेव मंदिराच्या इथे आहोत आणि याच्या मागे हा तलाव आहे आणि खूप सुंदर असं सगळं निसर्गरम्य वातावरण आहे। महादेवाचं जिथे मंदिर असतं तिथे आसपास पाणी जेव्हा असेल तेव्हा ते मंदिराचा सगळा जो भाग असतो ना तो असा थंडगार असा मस्त असतो आणि आज खूप छान वाटतंय। प्रसन्न रम्य निसर्गरम्य म्हणतात ना तसं सगळं वातावरण आहे। खूप मस्त वाटलंय मला। नक्की पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती जाऊन बघा। हं, सगळ्यांवरती महादेवाची कृपा अशीच राहो। पक्षी उडतायत, किती छान आहे पहा। मागच्या वेळेस बगळे होते। हे आहे अंतरी मलकापूर इथलं स्वयंभू महादेव मंदिर। जवळपास 200 वर्ष पुरातन आहे हे मंदिर आणि गावापासून दूर असं निर्जन स्थळी असं झाडांच्या पूर्ण वेढ्यामध्ये या शिवलिंगाचा फक्त वरचा भाग दिसत होता आणि पण वर्तमान जे हे होते अरविंद देठे म्हणून अध्यक्ष होते यांना सतत साक्षात्कार होत होता आणि त्याप्रमाणे त्यांनी 1996 साली हे श्रीनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली विग्रह स्थापन करण्याचं ठरवलं आणि जेव्हा गाभाऱ्यातलं खोदकाम करायचं ठरवलं तेव्हा सध्या आहे तसं हे पूर्ण लिंग जे आहे शिवलिंग हे दृष्टिक्षेपात आलं आणि यामुळे लोकांना खूप आनंद झाला। तर हे शिवलिंगाची ही जी शाळुंग आहे ही चौकोनाकार आहे आणि स्वयंभू शिवलिंग आहे असं चौकोनी फक्त रामेश्वरम आणि एकलिंगजी इथेच पाहायला मिळतं, त्यामुळे हे वेगळं आहे आणि या लिंगामध्ये पंचमुखी शिवांचं असं दर्शन आहे। तर असा हा सगळा हे आहे बरं का। खूप छान आहे, म्हणजे मला छान वाटलं हे बघितल्यावरती। मस्त आहे हे ना, मी म्हटलं शिवलिंग वेगळं आहे आणि याची पूर्ण माहिती असावी म्हणून ही माहिती देण्याचा प्रयत्न होता। याचं नाव आहे मलकापूर अत्री या भागामध्ये आहे ना। तुम्ही जर कोणी या भागातले असाल तर नक्की इथे या, खूप छान आहे। आम्ही मागे पण या मंदिरात येऊन गेलेलो होतो आणि आज ना मला हे वेगळे पक्षी दिसले। दिसत आहेत का? हे नेहमीचे पक्षी नाही आहेत आपले। पक्ष्यांचाही स्थलांतराचा असं एक सीझन असतो ना। मी प्रयत्न करते झोप करून तुम्हाला दाखवायचा। दिसलं ना? मस्त आहे ना, वेगळे आहेत। तर हे आहे महादेव मंदिर। चला तर मग हो दर्शन घेऊया महादेव बाप्पाचं, शंकर बाप्पाचं। चला। हा सगळा परिवार आहे, शिव परिवार म्हणतात याला। जुनं नंदीचं हे सापडलेलं दिसतंय हे। हा महादेव बाप्पा आपला। कैलासराळा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुक्ती जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीर शंभो मज गोड
आपण सगळ्या प्रकारचे शिवलिंग पाहिले, पण हे शिवलिंग वेगळं पहा. असं वरती मोठं आणि खाली असं त्रिकोणी झालेलं आहे. तर हे कुठेतरी उत्खननात सापडलेलं असेल, स्वयंभू असेल आणि म्हणून ह्याची इथे हे केलेली आहे. खूप छान आहे. शाळुंभा पण अशी चौकोनी आहे. नेहमी अशी गोल असते ना, तर ही चौकोनी आहे. असं वेगळं शिवलिंग. आणि नंदी मी दाखवलाच तुम्हाला की नंदी पण जुना हे आहे. मस्त वाटलं, खूप छान आहे. कसं काय मुख्य म्हणजे वातावरण खूप छान आहे. त्यामुळे हे मंदिर आम्हाला खूप आवडतं. शंकराची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच कायम राहो. शिवशंकर शंभो. हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो. प्रसन्न आहे ना, पण छान केलं. छान सुशोभित केलंय. आणि नुसतं पैसा असून हे पण त्याचं कलासक्त अशी दृष्टी पाहिजे. हळूहळू थंड आहे मस्त. अरे पिंड आवडली, वेगळी नेहमीपेक्षा. हे पक्षी तो एक बसला होता, तो उडाला आता. आणि हे असं बोटिंग तलावातलं. हे बघ, ते राहत नाही स्थिर माझ्याकडे.